गोकुळ दूध संघाच्या एकूण जे काही 2-3 महिने राजकारण चालू आहे, जे एकीकडे महायुतीची सत्ता आहे, पण गोकुळचा चेअरमन मात्र शाहू आघाडीचा आहे असं एकूण चित्र आहे। जे धड महायुतीची सत्ता आहे म्हणत असताना चेअरमन महायुतीचा आहे असं म्हणण्याचं धाडस महायुतीमध्ये नाही, त्याचाच परिणाम कालच्या सभेत दिसला। कारण महायुतीची सत्ता आहे, तुम्ही व्यासपीठावर या असं एकीकडे आवाहन किंवा विनंती गोकुळचे चेअरमनने शौमिका महाडिक यांनी केलं, पण त्या व्यासपीठावर जाणं म्हणजे त्यांच्या सगळ्या कारभाराला आपली मान्यता आहे असं म्हणून त्यांनी व्यासपीठावर जायला नकार दिला। पण ही घटना घडत असताना एकूणच आतापर्यंत जो काही 4 वर्षे संघर्ष होता तो संघर्ष होता महाडिक विरुद्ध सतेज पाटील यांच्यात, पण काल संघर्ष महायुतीमधल्याच 2 गटात झाला, म्हणजे मुश्रीफ आणि महाडिक या गटात झालेला आहे। म्हणजे आगामी काळात एकीकडे तुम्हाला सतेज पाटील पाहिजेत की महायुतीचे महाडिक पाहिजेत असं थेट आव्हान किंवा इशाराच महाडिक कुटुंबानं दिलेला आहे। कारण एकीकडे व्यासपीठावर येण्याचं आमंत्रण धुडकावून, नुसतं धुडकावलं नाही तर थेट प्रश्न विचारून अध्यक्षांनाच आपण तुम्ही महायुतीचे असला तरी आमच्या मागण्या मान्य करत नाही, आमचे प्रश्न सोडवत नाही असं म्हणताना थेट तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे, तुम्ही पळपुटे निघाला असा थेट आरोप महायुतीतल्यात म्हणजे राज्याचे उपाध्यक्ष आहेत शौमिका महाडिक हे भाजपचे, म्हणजे महायुतीमधल्याच एखाद्या नेत्यानं महायुतीची सत्ता असलेल्या गोकुळच्या चेअरमनवर आरोप करणं, गोकुळच्या नेत्यावर आरोप करणं, याचा अर्थ सरळ आहे की गोकुळमध्ये आता महायुतीमध्ये खडा पडलेला आहे। या निमित्तानं आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा खडा कितपत वाढतो, कारण त्यामुळं दूध नासतं की त्यांना पुन्हा उकळी येण्यासाठी किंवा सत्ता टिकवण्यासाठी सगळे गोकुळचे महायुतीच्या झेंडाखाली एक होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण सध्या तरी ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे, म्हणजे सतेज पाटील सध्या सोबत पाहिजेत पण महाविकास आघाडी नको, आणि दुसरीकडं महायुतीची सत्ता असली पाहिजे पण सतेज पाटील यांना बाजूला काढा अशी महाडिक गटाची मागणी। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कसोटी आहे ती मंत्री हसन मुश्रीफ यांची, त्यांना एकच ठरवावं लागणार आहे, सतेज पाटील पाहिजेत की महाडिक गट पाहिजेत। पण सध्या मात्र त्यांचं दोन्ही डगरीवर हात ठेवून कारभार सुरू आहे। आगामी 3-4 महिन्यात मात्र त्यांना एक हात कोणत्याही परिस्थितीत काढून घ्यावा लागेल, ते हात नेमकं कोणत्या गटाकडनं काढून घेतात यावरच आगामी गोकुळचं राजकारण अवलंबून आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।